हालेलुया. Greetings to all of you in the name of our Lord Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत This is करतो. the day that the Lord has made. आजचा हा दिवस प्रभू येशूने बनवला आहे. How many of you are happy? किती लोक आनंदित आहेत? God bless each and everyone for this entire of the new month. या नवीन महिन्यासाठी प्रभू येशू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादाने भरो. Hallelujah. हालेलुया. Be blessed always, my beloved one. आणि माझ्या प्रियाने तुम्ही नेहमी सदोदित आशीर्वादितच राहा. How many of you are ready to join along with me to sing song, just jump, dance, and हालेलुया. crazy for the आमेन. Lord? किती लोक माझ्यासोबत गीत गाण्यासाठी, आनंद करण्यासाठी, उड्या मारण्यासाठी तयार आहेत? Amen. Hallelujah. Just say hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. We are going to sing this song. आपण एक गीत गाणार आहोत. प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे, स्तुति बलि दिन प्रार्थना हर पल हमें चढ़ाना है, स्तुति बलि दिन प्रार्थना हर पल हमें चढ़ाना है, प्रार्थना की आत्मा प्रार्थना प्रार्थना करे, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे, उपवास और त्याग करके हर दिन विनती करना है, उपवास और त्याग करके हर दिन विनती करना है, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे. Amen. Hallelujah. Hallelujah. प्रार्थना की आत्मा प्रार्थना प्रार्थना करे. Amen. Amen. खुले द्वार पे खड़े रह के देश के लिए हमें रोना है, खुले द्वार पे खड़े रह कर देश के लिए हमें रोना है, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे, प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे. घुटने सभी झुकना है, आंखें सभी नम होना है, घुटने सभी झुकना है, आंखें सभी नम होना है. प्रार्थना की आत्मा प्रार्थना प्रार्थना करे. Amen. Hallelujah. प्रार्थना की आत्मा उंडे, प्रार्थना प्रार्थना करे, ओ शरबा रबा ला रबा सीके रिबी को रबा 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 रिबा बाबा रबा रबा ला रबा सीके रिबी को शरबा रबा 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 ला रबा ओरिया रा रा रबा ला रबा जिरी बिरी बिरी रिबी रिबी ओरिया ला रबा रबा ला रबा सीके रिबी को शरबा रबा ला रबा सीके रिबी को रबा रबा ओरिया अंदरो बोलो रबो शना मारा बारे बिरी 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 बिरी. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. How many of you are happy? किती लोक आनंदित आहेत? As every one of you know आमेन. that every year we are into 40 days of fasting and prayer. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की दरवर्षी आपण 40 दिवसाचे उपवास प्रार्थना करतो. Hallelujah. हालेलुया. This is a burden for our ministry, me, myself,
to pray for others. आणि हे प्रभूने घातलेलं माझ्यावर ओझं आहे. माझ्या सेवेद्वारे मी ही उपवास प्रार्थना करत आहे. And until now, आणि आतापर्यंत mighty things has worked in each and everyone's life. महान गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडून आलेल्या आहेत. Supernatural. अलौकिक गोष्टी घडलेल्या आहेत. Hallelujah. हालेलुया. And many people have witnessed for it. आणि अनेक लोकांनी त्याविषयी साक्षी दिली आहे. Amen. हालेलुया. And this year is the 15th glorious year Amen. of prophetic Hallelujah. fasting and prayer. आणि हे जे वर्ष आहे ते 15वं वर्ष आहे. प्रॉफिटिक मिनिस्ट्रीचं हे 15वं गौरवी वर्ष आहे. Hallelujah. हालेलुया. Lord has protected us Amen. for the past 14th year. हालेलुया. आणि या 14व्या वर्षापर्यंत प्रभूने आपल्याला सांभाळलेलं आहे. As Lord spoke to me very clearly in the Yes. year 2006. आणि 2006 या वर्षामध्ये प्रभूची वाणी मला स्पष्टपणे ऐकू आली की My beloved, माझ्या प्रियांनो, my beloved, the voice was for me. आणि वाणी अशी होती, My beloved, माझ्या प्रिया लेकरा, separate yourself for Yes. others की तू स्वतःला इतरांसाठी वेगळं कर and pray for them. आणि त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. And until now, आणि आतापर्यंत very faithfully, अतिशय विश्वासूपणाने, Lord is always faithful. आणि प्रभू तर विश्वासू आहेच, But I was very faithful in 40 days fasting and prayer. पण 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये मी देखील प्रभूला दिलेल्या वचनाप्रमाणे विश्वासू राहिलो आहे. Hallelujah. हालेलुया. And we have seen the fruit of it. आणि त्याचं फळ आम्ही We पाहिलेलं have आहे seen the harvest. आणि त्याची कापणी आम्ही पाहिलेली आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So God blessed all of you, my beloved. आणि प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. These fastings are nothing compared to the fastings what we do in the periods of Lent. आणि हे जे उपवास प्रार्थना आहे, लेनच्या दिवसामध्ये जे आपण उपवास प्रार्थना करतो त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. That are totally different. This is different. This is a burden for personal of me and person of my ministry for the global. आणि ही जी उपवास प्रार्थना आहे ती प्रभूने माझ्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये ओझं गाठलेले, म्हणून ही आमच्या सेवेद्वारे आम्ही उपवास प्रार्थना घेतो. Hallelujah. हालेलुया. Many peoples from many nations write to me आणि अनेक लोक अनेक राष्ट्राहून, अनेक देशाहून मला प्रार्थना लिहितात. through mail, through WhatsApp, through website, and I go through every prayer request and I write them back. आणि अनेक लोक मला प्रार्थना जे लिहितात ते ईमेलद्वारे लिहितात, वेबसाईटद्वारे लिहितात, व्हॉट्सअपद्वारे लिहितात, आणि प्रत्येक प्रार्थना विनंती मी लक्षपूर्वक वाचतो आणि त्याच्यावर प्रार्थना करतो, त्यांना उत्तरही देतो And I write to them. आणि त्यांना लिहितो, उत्तर And the लिहितो. lives are being changed. आणि खरोखर त्यांचं जीवन बदललेलं This आहे. is day one. आणि हा जो आहे तो आजचा पहिला दिवस आहे. Hallelujah. 1 नोव्हेंबर It's a beginning. ही सुरुवात आहे. And until 10th of December, we are going to see, on the 40th Amen. day, we are going to see Hallelujah. what all God has done in each and everyone's हालेलुया. life. आणि 40वा दिवस म्हणजे 10 डिसेंबरला आपण खरोखर अद्भुत अद्भुत साक्षी ऐकणार आहोत की प्रभू येशूने त्यांच्या जीवनामध्ये जे काही महान गोष्टी केलेल्या आहेत Hallelujah. त्याविषयी आपण ऐकणार Every आहोत. year, 1st November to 10th of December, we fast and pray. आणि दरवर्षी 1 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये आम्ही सगळेजण मिळून उपवास करतो 40 दिवस. Even our church member, आणि आमच्या चर्चचे सुद्धा काही सभासद many आहेत ते सुद्धा उपवास many करतात. people from our state, आणि इतर राज्यातले सुद्धा काही लोक आहेत तेही उपवासामध्ये सामील many होतात. people all over the nation. आणि इतर देशातले सुद्धा काही लोक आहेत तेही उपवासामध्ये सामील Some होतात. people from Australia, some from USA, some from UK, Yes. some from African continent. Many of them fast. आणि अनेक लोक अनेक देश जसं की ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे, युनायटेड किंगडम्स आहेत, परत आफ्रिका देशामधले लोक आहेत ते सुद्धा या उपवासामध्ये सामील होतात, सहभागी Hallelujah. होतात. Many of them write to me, अनेक लोक मला लिहून पाठवतात and I gave answer for them. आणि मी प्रत्येकाला उत्तर देतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So we have this form, आणि आपल्याकडे हे उपवास प्रार्थनेचे ही फॉर्म आहेत. and it is written our name, address, phone number, everything. It's written 15th glorious year. आणि खरं ह्याच्यावर तुम्ही सगळी माहिती वाचू शकता. तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा पत्ता, फोन नंबर, तुम्ही जो काय व्यवसाय करताय, आणि सगळं तुमची प्रार्थना विनंती. जर तुम्ही इतर चर्च मधले असाल तर त्यांचंही नाव, पास्टरांचं नाव, सगळं Hallelujah. तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. You write very neat and tidy, आणि अतिशय व्यवस्थितपणे तुम्ही ते so we लिहा can read it. की जेणेकरून ते वाचू शकतो. You can write in Indian national language or in international language.
आणि तुम्ही तुमच्या या आपल्या भारत देशामध्ये जी राष्ट्रभाषा आहे त्याच्यामध्ये लिहू शकता, मराठीमध्ये लिहू शकता, इंग्रजी भाषेमध्ये लिहू शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. फक्त ते वाचता You can येण्यासारखं go आहे असं तुम्ही behind लिहा. and you can write on TV. तुम्ही इथे लिहा, याच्या मागे लिहा, किंवा अजून तुम्हाला काय जास्तीचं लिहायचं असेल तर एक चांगलं पान घ्या, त्याच्यामध्ये लिहा आणि ते पान याला तुम्ही जोडा. This is चांगलं स्टेपलरने. downloaded on our website as well as PDF is available everywhere. आणि तुम्ही हे पाहू शकता, वेबसाईटवर आहे, PDF फाईल आहे, तुम्ही ते उघडून पाहू शकता. Hallelujah. हालेलुया. If you cannot have this form, you can write down on my mail straight away to me. आणि याच्यामध्ये मास्टरांचा ईमेलचा पत्ता आहे, त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. हालेलुया. ईमेलद्वारे तुमची जी काही प्रार्थना विनंती आहे Hallelujah. ईमेलद्वारे तुम्ही पाठवू You शकता. can write it to me. पास्टरांना ती तुम्ही पाठवू शकता ईमेलद्वारे I will get the answer of it. आणि तुम्हाला त्याचं उत्तर निश्चितपणे मिळेल. Hallelujah. हालेलुया. God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित God करो. is going to do mighty. आणि खरोखर प्रभू Hallelujah. ते एक ओझं आहे. Amen. हालेलुया. So it's not that we are not fasting for God. आपण देवासाठी उपास करत नाहीये. What jobs God has done. देवाचं कार्य देवाने केलेलं आहे. We fast for our spiritual growth, for needs, for target, for dream project, for everything. What vision God has shown for that particular, for the nations, for the coming of Christ. We are fasting for all that. आपण जे उपास करत आहोत ते आपल्या येणाऱ्या प्रभूच्या दुसऱ्या आगमनासाठी, आपल्या इतर राष्ट्रांसाठी, इतर लोकांसाठी, दुसऱ्यांसाठी विशेष करून, किंवा आपली स्वतःची आत्मिक उन्नती आणि आत्मिक वाढ होण्यासाठी आपण हे उपास करत आहोत. Hallelujah. हालेलुया. And you are going to see mighty work. आणि खरं तुम्ही अद्भुत कार्य We are पाहणार. happy. किती लोक हे ऐकून आनंदित How झाले many आहेत. say yes? Something is touching me. आणि किती लोक म्हणतात, खरोखर मला काहीतरी स्पर्श जाणवत आहे. Amen. आमेन. That the touch of the Holy Ghost. आणि तो स्पर्श आहे तो पवित्र आत्म्याचा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You can take it down the printout. You can directly post to me. I get later also. No problem. Every prayer will be read. आणि ज्यांना हे फॉर्म जे भेटतील त्यांनी ह्याचं तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या, इतर लोकांना द्या. इतर लोकांची पण प्रार्थना विनंती तुम्ही स्वतः लिहू शकता. फक्त त्यांचं तुमचं काय नातं आहे, त्यांचं व्यवस्थित नाव तुम्ही लिहा, की जेणेकरून ते कळेल की त्या व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीचा आणि तुमचं काय संबंध आहे. Hallelujah. हालेलुया. Why these prayers are known as prophetic fasting and prayer? आणि ही प्रार्थना जी आहे ती इथे तुम्ही पाहाल की लिहिलेली आहे की प्रॉफिटिक प्रेयर, फास्टिंग अँड प्रेयर. Why? उपास प्रार्थना. As the leading of the Holy Spirit, Yes. I write to you what Lord shows me. I write for everybody. आणि तुमच्या प्रार्थना विनंतीला जे काय उत्तर मी तुम्हाला देतो, पाठवतो, ते केवळ पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे, प्रेरणेद्वारेच असतं. Hallelujah. मी माझ्या मनचं काहीच तुम्हाला As a पाठवत prophet नाही. of God, it's a prophetic fasting and prayer. आणि देवाचा एक संदेश या नात्याने ही जी सेवा आहे ती प्रॉफिटिक सेवा आहे, आणि त्या नात्याने ही जी उपास प्रार्थना आहे ती सुद्धा प्रॉफिटिक फास्टिंग प्रेयर आहे, उपास प्रार्थना आहे. Hallelujah. हालेलुया. So just check, go to website, rush to website and just write to us. हालेलुया. तुम्ही वेबसाईट पहा किंवा तुम्ही व्हॉट्सअपद्वारे पाठवा किंवा पत्राद्वारे तुम्ही पाठवा. हालेलुया. आणि Amen. तुमची प्रार्थना विनंती तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे पोहोचेल असं तुम्ही पहा. Hallelujah. हालेलुया. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. So this is day 1. आणि आजचा हा पहिला दिवस आहे. Amen. Hallelujah. So today we are going to see as this is a day 1 of prophetic fasting and prayer. हालेलुया. प्रॉफिटिक फास्टिंग अँड प्रेयरचा हा पहिला दिवस आहे. So we are going to learn today on fasting and prayer. आणि आज आपण जो विषय शिकणार तो म्हणजे उपास प्रार्थनेवर शिकणार आहोत. Amen. Hallelujah. Hallelujah. How many of you are happy to listen? किती लोक हे ऐकून आनंदित झाले? Hallelujah. आमेन. Amen. हालेलुया. Let's turn to the Gospel of Luke chapter 2 verse 36 and 37. हालेलुया. लूक शुभ वर्तमान आपण याचा दुसरा अध्याय 36 आणि 37 वचन पाहणार आहोत. And now there was one Anna, a prophetess, a daughter of Peniel, हालेलुया. of the tribe of Asher. She was of great age. Listen very carefully. लक्षपूर्वक She ऐका. was of great age and Amen. had lived with a husband 7 years from her virginity. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. There was a prophetess whose name was Anna. हालेलुया. Amen. आपण वाचणार आहोत संदेष्टी हन्ना विषयी आपण आता ऐकणार आहोत. Hannah. हालेलुया. हन्ना लिहिले. Yeah. आशेराच्या वंशातील फनुएलाची कन्या हन्ना नावाची एक संदिष्टी होती. ती फार वयोवृद्ध झाली असून कुवारपण संपल्यापासून नवऱ्याजवळ 7 वर्षे राहिली होती.
Hallelujah. हालेलुया. Listen carefully. पुढे Verse 37. वचन 37. And this woman Yes. was a widow of about 84 years. Amen. Listen very carefully. Yes. And this woman was a widow of about 84 years, who did not depart from the temple, but served God with fasting and prayer Amen. night and day. आता ती 84 वर्षांची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना यांच्याद्वारे रात्रंदिवस सेवा करीत असे. See the age, वय पहा. 84 years. आलेल्या जी संदेष्टी हन्ना आहे तिचं वय आहे 84 वर्ष. Can you imagine? तुम्ही कल्पना करा. She's in the temple day and night दिवस आणि रात्र ती प्रभूच्या मंदिरामध्ये आहे, त्याची सेवा करत आहे. and serving God with fasting and prayer. आणि फक्त सेवा नाही करत, उपवास व प्रार्थना यांच्याद्वारे ती Bible रात्रंदिवस says सेवा mention करत आहे. fastings and prayers. हालेलुया. उपवास आणि प्रार्थना ती सतत करत आहे. Continue, she's in fast and prayer, my beloved. सतत. ही Can you संदेष्टी. imagine a lady of 84 years? तुम्ही कल्पना करा, एक स्त्री जी 84 वयाची आहे That ती means- प्रभूसाठी सतत उपवास आणि प्रार्थना करत आहे. We will turn the figure. Now person of 48 years also cannot fast. आणि आता जर आपण त्याचं उलट केलं म्हणजे 48 वयाचा व्यक्ती सुद्धा आता एवढं उपवास प्रार्थना करू शकत नाही. But she was serving the Lord. पण ती प्रभूची सेवा करत होती. 84. At that age, she's praising and worshiping God Amen. in temple day and night. हालेलुया. ही स्त्री जी हन्ना आहे, जी संदेष्टी आहे, वयाच्या 84व्या वयात ती प्रभूच्या मंदिरामध्ये राहत आहे. रात्रंदिवस ती सेवा करत आहे, स्तुती आराधना करत आहे, उपवास प्रार्थना करत Now it आहे. does not mean she is widow, she is not having any job, she is not having any work, so she is serving in the Lord with fasting. She can serve the Lord, she can serve in the temple, but she has a desire for Hallelujah. prayer and fasting. That is very important. असं नाही की ती आता विधवा आहे म्हणून ती हे कार्य करते, पण तिची जी इच्छा आहे की मी प्रभूसाठी हे करावं, त्या इच्छेमुळे ती ते गोष्टी करत She आहे. was a prophetess. ती एक संदेष्टी होती. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Prophet always listen to the word of God. They direct get communication from above. Amen. Their voice is the voice of the Lord, and they deal Hallelujah. as per the leading of the Holy Spirit and what God says for them. हालेलुया. संदेष्टा जो आहे तो प्रभूची वाणी ऐकतो आणि प्रभू जे त्याला सांगतो सूचना त्यानुसारच तो कार्य करत पुढे पुढे जात राहतो. Hallelujah. Hallelujah. Many people still Christianity is not understanding my fasting and prayer. हालेलुया. आणि ख्रिस्ती लोक सुद्धा ही उपवास प्रार्थना समजू शकत नाही. They could not understand. ते समजू शकत They know नाही. only traditional fasting and prayer. त्यांना फक्त रूढी परंपरेनुसार जे चालत आलेले उपवास आहेत लेनचे तेवढंच माहित आहे. Hallelujah. 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 It is not so like that, my beloved हे one. असं नाहीये You की should have a burden, you should have a desire for others. तुमच्या हृदयामध्ये इतर लोकांसाठी ओझं असलं पाहिजे, काहीतरी करायची इच्छा असली Jesus came पाहिजे. into this world and Jesus has a desire for the soul. For that purpose he came into this world, left heaven and came into this world. येशू सुद्धा या जगामध्ये या पृथ्वीवर येण्यामागचा एकच ध्येय आणि उद्देश आहे, तो लोकांसाठी या पृथ्वीवर जन्मास आला, लोकांसाठी त्यांनी सगळं काही सहन केलं, लोकांसाठी त्यांनी सगळं काही केलेलं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. So she was a prophetess, she was widow, but she at that age, at the age of 84, Yes. she's serving in the temple of the Lord day and night. हालेलुया. ती जरी एक विधवा असली तरी सुद्धा तिची जी इच्छा आहे की प्रभूची मी सेवा रात्रंदिवस करत राहीन, प्रभूच्या मंदिरामध्ये राहीन, त्यामुळे तिने ते ध्येय सोडलेलं नाहीये. Hallelujah. ती उपवास प्रार्थना करत रात्रंदिवस प्रभूच्या मंदिरामध्ये राहत असून प्रभूची ती सेवा करत You might be not मनोभावे widow, you सेवा might be करत good आहे. in the family, but you have to fast, my beloved one. तुम्ही कुटुंबामध्ये आधी चांगल्या रीतीने राहत असाल पण तरी देखील तुम्ही उपवास आणि प्रार्थना केली पाहिजे. That must. हे जरुरी आहे. A family that prays has a power moving family, known to be the power moving family. हालेलुया. ज्या कुटुंबामध्ये प्रार्थना आहे, उपवास आहे, ते कुटुंब प्रभूच्या सामर्थ्यामध्ये भरलेलं असतं, पुढे पुढे जात राहतं. Hallelujah. Hallelujah. You should put in a habit, a spiritual habit. That is not the worldly habit I'm speaking of. That is spiritual habit of Yes. fasting and prayer in your family. Hallelujah. हालेलुया. आणि तुम्ही ही एक सवय लावून घेतली पाहिजे, जगिक सवय नव्हे तर आत्मिक सवय लावून घेतली पाहिजे की मी प्रभूसाठी, प्रभू इतर लोकांसाठी उपवास करणार, प्रार्थना करणार. Hallelujah. हालेलुया. Unless you sow, it cannot come up.
जोपर्यंत तुम्ही काही पेरणी करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याची कापणी It's करत not नाही. only sowing in the kingdom of world, only giving the money and then your money will be multiplied. It's not so. Hallelujah. हालेलुया. Sow your spiritual life for the kingdom of God. हालेलुया. तुम्ही जे पेरणी करता याचा अर्थ की तुम्ही फक्त पैशाने पेरणी करता आणि मग तुम्ही असं कल्पना करता की आता याचं दुप्पट मला मिळणार, जास्ती प्रभू मला देणार. फक्त असंच नाहीये, तर तुम्ही आत्मिक सुद्धा पेरणी केली पाहिजे की इतर लोकांचं ओझं तुम्ही सुद्धा Give उचललं a time for पाहिजे. the Lord. प्रभूसाठी तुम्ही एक वेळ दिला Separate पाहिजे. yourself. स्वतःला तुम्ही वेगळं केलं पाहिजे. Always be very conscious and very alert for fasting and prayer, my beloved. आणि उपवास आणि प्रार्थनेविषयी तुम्ही कायम सतर्क असलं पाहिजे. Hallelujah. Hallelujah. And then the things will work into your life. आणि मग तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडून येतील. Hallelujah. Hallelujah. This fasting prayer is only one time meal. आणि ही जी उपवास प्रार्थना आहे, तुम्ही एक वेळ जेवू शकता. Hallelujah. Hallelujah. If you cannot fast, I surely want to say with feasting also, at least you have to pray 3 hours a day. हालेलुया. जर तुम्हाला उपवास करायला जमत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये 3 तास प्रार्थना निश्चितपणे करू शकता. Hallelujah. Though you are in fasting and feasting also, you have to pray for 3 hours. जरी तुम्ही उपवास धरला किंवा नाही धरला तरी सुद्धा 3 तास तुम्ही प्रार्थना केलीच And पाहिजे. not with your mother tongue, हालेलुया. आणि तुम्ही तुमच्या भाषेने प्रार्थना करायची नाही, with your father tongue. तर आपल्या जी पित्याची अन्य भाषा आहे ती आपण म्हणून प्रार्थना केली पाहिजे. Hallelujah. With Hallelujah. unknown tongues you have to pray. हाले जी अन्य भाषा आहे त्या अन्य भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना करा. Hallelujah. Separate yourself for the glory of God, for kingdom of God. देवाच्या गौरवासाठी, देवाच्या राज्यासाठी तुम्ही स्वतःला अलिप्त केलं पाहिजे, थोड्या समयासाठी वेगळं केलं पाहिजे. Amen. Hallelujah. And see how the things will work into your life. आणि मग तुम्ही पाहणार की तुमच्या जीवनामध्ये कितीतरी महान गोष्टी घडून येतील. Hallelujah. 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 Let people say you anything. लोक तुम्हाला काहीही बोलू. What is this going on? Still they're keeping on fasting. Sometimes they fast in the season of good season. The Christmas is there. They are fasting. These seasons are coming. And that all many people will say, just listen to the, don't take on your mind. अनेक लोक अनेक प्रकारचे वाक्य तुम्हाला बोलतील, अनेक गोष्टी बोलतील की आता नाताळ सण जवळ आलेला आहे आणि ह्या लोकांचं काहीतरी वेगळंच चाललंय, हे काय मध्येच उपास प्रार्थना आली आहे. Hallelujah. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. These are not season. These are the season to enjoy. That season will come in the month of March and then we are going to fast and pray. आणि ते लोक म्हणतील की आता हे जे महिने आहेत ते आनंदाचे महिने आहेत, आता काय दुःख करून उपवास करून बसण्याचे महिने नाही, ते तर मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये उपवासाचे दिवस It आहेत. is not तेव्हाच so like करायचं. that, my beloved हे one. असं नाहीये. Anyone can fast anytime at the leading of the Holy Spirit. आणि कुठलीही व्यक्ती कधीही उपवास करू शकते, प्रार्थना करू शकते. जसं पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे तुम्ही चाललं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Are there problems in your family? तुमच्या कुटुंबामध्ये समस्या आहेत. There is division going on into your family. तुमच्या कुटुंबामध्ये विभक्तपणा I आहे का? want to urge everyone to fast. आणि मग मी तुम्हाला अशी विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी नक्कीच उपवास करा. And your prophetess Anna, she's very humble. At this age also, at the age of 84 also, she's fasting and praying. आणि या ठिकाणी वचनामध्ये जी संदेशश्री हन्ना आहे ती तिच्या 84 वयामध्ये सुद्धा प्रभूला अतिशय नम्र होऊन, दीन होऊन ती उपवास आणि प्रार्थना रात्रंदिवस प्रभूची सेवा करत आहे. That means women are very strong in fasting. याचा अर्थ जे स्त्रिया आहेत ते उपवासामध्ये अतिशय स्ट्रॉंग आहेत, बलवान आहेत. Hallelujah. हालेलुया. Men cannot fast. It is like that. म्हणजे याचा अर्थ पुरुष फार काळ उपवास करू शकत But नाही. she at this age, see, they are having the zeal. She's a zealous. She's a committed woman. Yes. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. And that at this age she's fasting. That means हालेलुया. she's a prophetess, means she's having some target. Hallelujah. हालेलुया. आणि ही जी संदेशश्री हन्ना आहे तिच्या वयाच्या 84 वयामध्ये ती किती प्रभूला अधीन आहे, किती नम्र आहे, प्रभूशी ती किती एकनिष्ठ आहे, किती विश्वासू आहे, किती प्रामाणिक आहे. Hallelujah. तिने आपला ध्येय सोडलेला नाही, And आपला उद्देश सोडलेला she's नाही. fasting. In the same chapter we see Jesus coming into this world. आणि त्याच अध्यायामध्ये आपण पाहतो की येशू या जगामध्ये आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. She's fasting. Hallelujah. आमेन. ती उपवास करत आहे. And the same chapter we see, hallelujah, हालेलुया. Jesus' birth. आणि त्याच अध्यायामध्ये आपण पुढे वाचतो की येशूचा जन्माविषयी. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Be very, very conscious with what I'm speaking, my beloved आणि one. म्हणून आता मी जे काही तुम्हाला सांगते ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. Listen very carefully. लक्षपूर्वक तुम्ही कान द्या. When we fast, जेव्हा आपण उपवास करतो, when we pray, जेव्हा आपण उपवास करून प्रार्थना करतो, hallelujah, हालेलुया, mighty things works.
महान गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून येतात. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. If with eating one time you will not die. एक वेळ जर तुम्ही जेवलात, अन्न खाल्लात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही मरणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. You will become more energetic. तर उलट तुम्ही अधिक शक्तिवान, सामर्थ्यवान, बलवान होणार. Amen. Amen. You will become strong from inside out. तुम्ही अंतर्बाह्य मजबूत होणार. मजबूत Amen. होणार. Hallelujah. You will not Hallelujah. become strong from outside, तुम्ही फक्त बाहेरून बलवान होणार but you will नाही, become strong from within with the power of the Holy Ghost. तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यातून तुम्ही आतून बलवान होणार. Amen. आमेन. Whenever we fast and pray, hallelujah. जेव्हा आपण उपवास आणि प्रार्थना करतो, Hallelujah. We Hallelujah. see the result of many things. Amen. What were blocks, it is being opened. तर त्याचा निकाल आपण पाहतो की ज्या काही गोष्टी अडून राहिलेल्या आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या झालेल्या आहेत. Hallelujah. ते बंधन तुटलेलं आहे. Hallelujah. 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 Many things, my beloved one. अनेक गोष्टी मोकळ्या झालेल्या आहेत. You will realize that power moving and working into your life. तुम्हाला जाणवेल ते सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. She was a prophetess, but she's fasting and praying day and night in the church. आणि ती एक संदेष्टी असल्यामुळे ती दिवस आणि रात्र उपवास प्रार्थना करत आहे, प्रभूची सेवा करत आहे, त्याच्यामध्ये ती मग्न आहे. Amen. Hallelujah. And we see the result, Jesus Christ's birth. आणि आपण त्याचं परिणाम Hallelujah. काय पाहतो तर त्याच अध्यायामध्ये पुढे आपण वाचतो की येशूच्या जन्माविषयी लिहिलेलं आहे. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. That secrets, hallelujah. We don't know when we fast and pray what are the secrets to be opened, to be revealed, going to come. Hallelujah. अनेक रहस्यमय गोष्टी आहेत की त्याचा उलगडा आपण उपवास प्रार्थना केल्यानंतरच आपल्याला Amen. दिसतात आणि जाणवतात. The things will come to you. त्या गोष्टी आपोआप Instead of you तुमच्यापर्यंत going behind the things, तुम्ही त्याच्या मागे जाण्यापेक्षा that will come to you. त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्याला अधिक चांगले आहे. One was waiting that the Savior should come. जग एका तारणहारची वाट पाहत होते. Hallelujah. हालेलुया. But one was praying, but she was preparing for the Savior. हालेलुया. Hallelujah. जग वाट पाहत होतं आणि जग म्हणत होते की कधी हे घडणार, पण ही जी No. Yes. World was waiting for Savior to come. आणि जग तारणहाराची वाट पाहत होते And she was waiting when it's going to happen. आणि ती स्वतःची तयारी करत होती. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. हालेलुया. That's the power, my beloved one. ते सामर्थ्य आहे. So in the book of Joel chapter 2 verse 12 and 13 says, आणि योएलच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 12 आणि 13 Now वचनामध्ये therefore says the Lord, turn to me with all your heart, आमेन. with fasting, with weeping and with mourning. हालेलुया. योएल 2:12 आता तरी परमेश्वरांचे वचन ऐका, मनपूर्वक मजकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. Amen. हालेलुया. Hallelujah. आमेन. There are many types of fasting, अनेक प्रकारचे उपवास आहेत. shouting of prayer, तुम्ही ओढून प्रार्थना करू शकता, weeping in the prayer, तुम्ही रडून रडून प्रार्थना करू jumping, शकता, mourning, hallelujah. तुम्ही उड्या मारून आनंद करू शकता, Amen. किंवा दुःख करून शोक करू शकता. Hallelujah. हालेलुया. It depends upon what way you're going on and what are the things waiting in front of you. तुम्ही कोणत्या मार्गाने जाता हे तुमच्यावर अवलंबून आहे, किंवा ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करून घ्यायच्या ते David तुमच्यावर wept. आहे. David wept, he mourned हालेलुया. for his son with fasting and prayer. हालेलुया. दावीद राजा जो होता तो आपल्या मुलासाठी त्याने शोक केला, तो रडला, Amen. त्याने आक्रंदन केला He wrapped the sackcloth. आणि उपवास आणि प्रार्थना करून त्यांनी गोंताट नेसलं. Hallelujah. Hallelujah. And he bowed his head down and he cried to the Lord. आणि त्याने आपले शिर लवून, शिर झुकून, रडून रडून प्रभूकडे प्रार्थना केली. And his co-workers along with him, his fellow workers also joined him. आणि त्याच्यासोबत त्याचे जे सहकारी होते त्या सुद्धा लोकांनी तसंच केलं जसं दावीद राजाने Amen. केलं. I request everyone, it's urgent, not request. I want to say for everyone, join for this 40 days of fasting prayer and see that Hallelujah. change into your life, in Amen. your ministry. हालेलुया. आणि मी तुम्हाला सगळ्यांना हेच म्हणेन की तुम्ही सुद्धा या उपवास प्रार्थनेमध्ये सामील व्हा, की जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, इव्हन तुमच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही खूप मोठा बदल पाहणार आहात. You can write down to me. आणि तुम्ही त्याचं साक्षी मला लिहाल. Amen. हालेलुया. Hallelujah. आमेन. This is surety.
हे नक्कीच As a होणार. prophet of God, I prophesy everything will work into your life. आणि देवाचा एक संदेश येण्यात मी तुम्हाला ही भविष्यवाणी करतो की प्रभूच्या योजना खरोखर तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणे सफल होतील. तुम्ही स्वतः मला ते सांगाल. Hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. No matter you might be undergoing lot of problems also. आणि तुमच्या जीवनात तुम्ही अनेक समस्यांना सामोरे जात असाल. Hallelujah. हालेलुया. But your fasting, be separate and just committed to the Lord. हालेलुया. पण तुमची जी उपास प्रार्थना आहे ही जी उपास प्रार्थना आहे ती इतरपेक्षा वेगळी आहे. तुम्ही स्वतःला देवाला पूर्णपणे समर्पित व्हा. Hallelujah. हालेलुया. And see the change आणि तुम्ही बदल in पाहणार. your family, in your life and in your ministry. तुमच्या सेवेमध्ये पाहणार, तुमच्या कुटुंबामध्ये पाहणार, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पाहणार. Hallelujah. Hallelujah. God will do mighty into your life. आणि खरं प्रभू तुमच्या जीवनामध्ये महान Verse गोष्टी घडवून 13. आणेल. Verse 13. वचन So 13. rend your heart and not your garment. Amen. Listen very carefully. Hallelujah. Return to the Lord your God, for He is Amen. gracious and merciful, slow to anger, Amen. and of great kindness, and a relent for doing harm. हालेलुया. From doing harm. योएल 2:13 Amen. आपली वस्त्रे नव्हे Amen. Listen very तर आपले carefully. हृदय फाडा आणि परमेश्वर तुमचा देव याचकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंद क्रोध, दयासागर आहे. अरिष्ट आणल्याबद्दल त्यांना वाईट वाटण्यासारखे आहे. Amen. Listen Hallelujah. very carefully. आमेन. लक्षपूर्वक ऐका Hallelujah. तुम्ही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Rend not your heart, not your broken तुमचं हृदय तुटलं गेलं पाहिजे for the souls. इतर लोकांसाठी, इतर आत्म्यांसाठी. Hallelujah. हालेलुया. त्यांच्या कारणासाठी. Hallelujah. Say, Lord, my society where I stay. तुम्ही म्हटलं पाहिजे की प्रभू ज्या परिसरामध्ये, ज्या भागामध्ये, ज्या लोकांमध्ये मी राहत आहे The nation which I किंवा stay. ज्या देशामध्ये प्रभू मी राहत आहे None of anyone shall enter hell. Yes. They must come straight away to heaven. एकाही व्यक्तीने प्रभू नरकामध्ये जाता कामा नये, तर प्रत्येक एक व्यक्तीने तुझ्या स्वर्गामध्ये, तुझ्या राज्यामध्ये आलं पाहिजे. With you. तुझ्या सोबत त्याने आनंद केला पाहिजे. Hallelujah. हालेलुया. The first coming of you, O Lord. तुझं जे प्रथम येणं होणार आहे. Hallelujah. Hallelujah. Everyone shall rush to you. They must come along with you. त्या Hallelujah. सगळ्यांनी तुझ्या सोबत आलं पाहिजे. Amen. आमेन. These are the prayers. अशा प्रकारे तुम्ही In प्रार्थना this केली way पाहिजे. you should pray, my beloved one. अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना केली Riba, पाहिजे. hurra, ओ hasi, खांदी राबा raba. खोरी खाला राबा Rika, ओ solo, राबा शबारी shaba, बरो ba, बोन ba, राबा ba, इना ba. रामा खरा खांदा राबा. Hallelujah. हालेलुया. And see, my beloved, आणि तुम्ही पहा you प्रियांनो, will see mighty harvest. तुम्ही एक खूप मोठी कापणी पाहणार. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Book of Isaiah, chapter 58, verse 3 to 7. यशया 58:3. And why we This fasted? आमेन. What does they say? Why have we fasted, they say, and you have not sinned? Listen very carefully. आमेन. आमेन. Why have you afflicted our souls, and you take no notice? Listen very carefully. आमेन. आमेन. In fact, in the day of your fast, you find pleasure and Amen. exploit all your laborer. Yes. Listen very carefully. आमेन. आमेन. हालेलुया. Yeah, read now, verse Yes. 3. यशया 58 याचा 58 अध्याय याचं 3रं वचन. आम्ही उपास करीतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. If you are fasting and in prayer, जर तुम्ही उपास करताय, but प्रार्थना still करताय, you are more attached with your business, पण तुम्ही तुमच्या इतर कामांकडे, इतर गोष्टींकडे, व्यवसायाकडे जास्ती आकर्षले गेलेले आहात, तिथे तुमचा ओढा जास्ती आहे. Hallelujah. लक्ष जास्ती तिकडे आहे. hallelujah. हालेलुया. It does not mean I don't want to say you leave your business and go and fast. याचा अर्थ मी असं That तुम्हाला- needs a big heart. याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला म्हणे की तुमची नोकरी सोडा, तुमचा व्यवसाय सोडा आणि फक्त उपास प्रार्थना करा. It is not यासाठी so. वेगळं हृदय लागतं. It does not mean like that. What I याचा mean अर्थ असा नाही की मी ते तुम्हाला सांगत But आहे. what the word of God says, पण देवाचं वचन या ठिकाणी and what आपल्याला as काय a सांगत आहे? prophet of God, what I want to reveal you. देवाचा एक संदेश येण्याने मला तुम्हाला So I काय said in सांगायचं the आहे? beginning, at least pray for 3 hours. म्हणून सुरुवातीस मी तुम्हाला काय सांगितलं की कमीत कमी 3 तास तरी तुम्ही प्रार्थना Meditate केली the word पाहिजे. of God for 3 hours. आणि 3 तास मध्ये तुम्ही देवाचं वचन वाचलंच You पाहिजे. can put into habit. तुम्ही ही सवय लावून घ्या. Maybe it might be difficult for you because I don't
don't know about your what your spirituality and your what we call the ability and capability. तुमच्यासाठी हे खूप अवघड गोष्ट असेल की आता हे कसं काय जमणार, कारण की तुमची कुवत, तुमची ताकद, तुमचं जे काय दिवसभराचं जे काय दिनचर्या आहे त्याचं मला काहीच माहिती नाही. It might be difficult for you, तुमच्यासाठी ही थोडीशी अवघड गोष्ट but असेल, it is not hard. पण तेवढी पण अवघड नाहीये, अशक्य नाहीये. Hallelujah. Hallelujah. Listen very carefully. लक्षपूर्वक ऐका. Hallelujah. Hallelujah. You can do it. तुम्ही ते करू शकता, जर तुम्ही ठरवलं ना तुम्ही करू शकता. Verse 4. वचन 4. Indeed, you fast for strips and debate, Amen. and to strike with fist of wickedness. You will know fast as you do this day to make your voice Yes. heard on high. Listen very carefully. वचन 4 पहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करिता Listen. व दुष्टपणाने ठोसाठोसी करिता Yes. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. Hallelujah. Hallelujah. Listen, what you do on that? त्या दिवशी तुम्ही काय करता? Hallelujah. What you Hallelujah. do? काय You करता? try to prove yourself holy. तुम्ही दाखवता इतर लोकांना की मी किती पवित्र आहे, You try to prove yourself righteous. आणि असं दाखवता की मी किती नीतिमान आहे. No need to prove all that. इतर लोकांना हे सिद्ध करण्याची काहीच गरज नाही. Hallelujah. हालेलुया. But what Bible says? पण वचन आपल्याला You're काय सांगते? crawling, you're doing this, you're doing that, just looking to the watch when to eat. तुम्ही झगडा करता, तुम्ही एकमेकांशी वादावादी करता, घड्याळकडे सारखे बघत राहता की आता 3 तास कधी होतात, मी कधी खातो. Hallelujah. हालेलुया. That is not the fasting, my हे brother. उपास प्रार्थना नाहीये, That is not the life. हे जीवन नाहीये. That is the life, but that is not the spiritual life. ते जीवन आहे पण ते आत्मिक जीवन नव्हे. Hallelujah. हालेलुया. Fasting and prayer lift up your spiritual level. हालेलुया. उपास प्रार्थनेमुळे तुम्ही तुमची आत्मिक पातळी वाढविता. It does not mean you are dieting. Fasting is not for dieting. उपास करणं म्हणजे तुम्ही डायटिंग करता असं नाहीये To become slim. की तुम्हाला तर बारीक व्हायचंय तर चला ह्या निमित्ताने बारीक हो, असं नाहीये. It is not for all that. हे असं नाहीये. Hallelujah. हालेलुया. That is not the fasting. हे उपासाचा उद्देश नाहीये. And just as informal doing something, not praying, not reading the word of God, just fasting. When 7 o'clock is coming, when 3 o'clock is coming, that's what. हालेलुया. उपास धरलाय पण तुमचं सारखं लक्ष घड्याकडे 3 कधी वाजतात, हे किती वाजतात, ते किती वाजतात, बायबल वाचत नाही, प्रार्थना करत नाही, ह्या गोष्टी तुम्ही करतच नाही, बाकीच्याच गोष्टी तुमच्या चालू आहेत. That will not work, my beloved one. मग अशाने तुम्हाला परिणाम भेटणार नाही. Hallelujah. हाले तुम्हाला उत्तर भेटणार नाही. Verse 5. वचन 5. It is a fast that I have chosen a day for a man to afflict his soul. It is to bow down his head like a flourish. हालेलुया. And to spread out sackcloth and ashes. Would you call this a fast as an acceptable day to the Lord? हालेलुया. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपास म्हणतोस काय? No. आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? Yes. होईल का? Bible verse 6, what does it say? वचन 6 आपल्याला काय सांगतं? Making your face gloomy and just looking here and there. Somebody looking at you and saying, you went fast over? Alright? How चेहरा you can फाडून do? बसणे, दुःखित बसणे, उदास बसणे की जेणेकरून कोणाचं तरी तुमच्याकडे लक्ष जावं, चेहऱ्याकडे कोणीतरी म्हणावं, तुमच्या चेहरा बघून असं वाटतं की तुम्ही उपास धरलाय का? And when you go somewhere and somebody gives you something to eat and you'll say, no, I'm going fasting. आणि कोणीतरी अचानक त्या दिवशी नेमकं तुम्हाला काहीतरी खायला आणतं देत आणि तुम्ही म्हणतो की आता मी नाही खाऊ शकत, आता माझा उपास आहे ना. That is not the way. ही पद्धत नाहीये. This is not the fast. What does verse says? वचन 6 आपल्याला Verse काय 6. सांगतंय? Is this not the fast that I have chosen to loose the bound of wickedness, to undo the heavy burden, to let the offerings go free, and that you break every yoke? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, Amen. जुवांच्या दोऱ्या सोडाव्या, Listen very carefully. जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? असं प्रभू म्हणत Amen. आहेत. To हालेलुया. loose the bonds of wickedness. हालेलुया. When you fast, येस, आमेन. the bondage of wickedness get broken. जेव्हा तुम्ही राकुसुरोबोशा. हृदयापासून अंतःकरणापासून उपास करता तेव्हा इथे वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की दुष्टतेच्या बेड्या तुटल्या जातात. Hallelujah. आमेन. Hallelujah. हालेलुया. To undo heavy burdens. आमेन. हालेलुया. आणि सगळे जोखड मोडून जातात. Amen. When Amen. you fast and pray,
येस. आमेन. Every burden, heavy burden gets broken down. जेव्हा तुम्ही खरोखर हृदयापासून, अंतकरणापासून, मनापासून उपवास आणि प्रार्थना करा, तेव्हा तुमच्यावरचं सगळं ओझं आपोआप हलकं होतं. ते सगळं जू मोडून जातं, तुटून Hallelujah. जातं. Hallelujah. सगळे बंधनं तुटून जातात. What you have to do on fasting? उपासाच्या To दिवशी let the काय offense करायचं? go free. आमेन. हालेलुया. And that you break every yoke. आमेन. Hallelujah. जुवांच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? Hallelujah. म्हणत आहे. What God wants, this is the fasting God wants. ज्या प्रकारचा उपास प्रभूला हवा आहे तो म्हणजे अशा प्रकारचा हवा आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Amen. That means when we fast, we lose the bond of the wickedness. We break heavy burden. Amen. Amen. We set free the oppressed. Hallelujah. Amen. And we break every yoke of the enemy. हालेलुया. Rabba, ro, जेव्हा ro. आपण खरोखर रिखांदे, खरा उपवास कोसना, माराबा, करतो तेव्हा शराबा. काय होतं त्याचा परिणाम? आपण सगळ्या दुष्टतेच्या बेड्या मोडून टाकतो, जुवांच्या दोऱ्या सोडून टाकतो, जाचलेले जे आहे ते मुक्त होतात आणि जे सगळे जोकडे ते मोडून जातात. Amen. That is the fast. Hallelujah. तो खरा उपास आहे. This is the fasting prayer of prophetic ministry. हालेलुया. आणि खरोखर प्रॉफिटिक मिनिस्ट्रीचे हाच खरा उद्देश आहे. Amen. Amen. And we see many things working in every life. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी आतापर्यंत घडलेल्या आहेत, हे आम्ही पाहिलेलं आहे. Hallelujah. Verse 7. वचन 7. It is not to share your bread with the hungry and that you bring to your house the poor who are cast out. When you see the naked, that you cover him and not hide yourself from your own flesh. Amen. तू आपले अन्न भुकेलेल्यास वाटावे, तू लाचारास व निराश्रितांस आपल्या घरी Amen. न्यावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपास नव्हे काय? Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Amen. आमेन. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. When we fast and pray, automatically the charity works begin with us. आणि जेव्हा तुम्ही खरा उपवास आणि प्रार्थना करा तेव्हा तुमच्या मनात खरोखर एक चांगलं कार्य या लोकांना साठी तुम्ही करायला सुरुवात Because the करा. Samaritan works starts. आलेले आणि खरोखर शंभरोनाची ती आपण Not जी साक्ष Samaritan, आहे, Samaritan. हा मानवता जे आहे आपण म्हणतो की ती गोष्टी आपल्याकडून घडून येतात. Hallelujah. एकमेकांसाठी प्रेम निर्माण होतं, एकमेकांसाठी Amen. मदत करण्याचं जी मनोभावना आहे, जी चांगली भावना आहे ती निर्माण होते. Cunningness leaves you. आणि आपल्या मनात जो दुष्ट स्वभाव आहे, जो धूर्तपणा आहे, That- जो वाईट गोष्टी आहे ते आपोआप निघून जातात. Hallelujah. चांगल्या गोष्टी Don't आपल्यामध्ये say, येतात. don't say, Lord, remove these things. You fast and pray. तुम्ही Everything असं will go. म्हणण्याची गरज नाही की प्रभू हे माझ्यामधून काढ, ते माझ्यामधून काढ. तुम्ही खरा उपवास आणि खरी प्रार्थना करा, आपोआप त्या गोष्टी तुमच्यामधून निघून You जातात. not even understand how the things have gone away. आणि तुम्हाला हे कळणार पण नाही की तुमच्यामध्ये ह्या वाईट गोष्टी, हा वाईट स्वभाव, When you ह्या start नकारात्मक गोष्टी निघून fasting and गेलेल्या आहेत. prayer, when you put in a spiritual habit of fasting and prayer, आणि जेव्हा तुम्ही खरोखर आत्मीयाने जेव्हा तुम्ही उपवास प्रार्थना करा तेव्हा चांगल्या गोष्टी आपोआप तुमच्यामध्ये येतील, वाईट गोष्टी आपोआप निघून जातील. your hand will go in the pocket to help others. तुमचा हात आपोआप खिशामध्ये जाईल, तुम्ही दुसऱ्यांना आपोआप मदत करा. Hallelujah. Hallelujah. You start doing charity work. आणि तुम्ही समाज सेवा, समाज कल्याण करू You लागा. start helping others. तुम्ही इतरांना मदत कराल. Hallelujah. 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 आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. When you fast and pray, you will grow in the spirit, my beloved. आणि जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा तेव्हा तुमची आत्मिक उन्नती, आत्मिक वाढ, आत्मिक प्रगती होईल. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. 1 Corinthians 7 verse 5 says, 1 Corinthians 7:5. do not deprive one another to constant for a time, that you may give yourself to fasting and prayer, and come together again, so that Satan does not tempt you because of your lack of self-control. Rando sana barando stono morobo sara baraba. करिंथकरास पहिले पत्र 7वां अध्याय आणि वचन 5. एकमेकांबरोबर वंचना करू नका. Amen. तरी प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास तो काही वेळ संमतीने करा, मग फिरून एकत्र व्हा, यासाठी की सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास परीक्षेत पाडू Listen नये. very carefully, my beloved one. Hallelujah. Hallelujah. Amen. You should give a time for prayer, fellowship, fasting and prayer. तुम्ही प्रभूसाठी उपवास प्रार्थना जेव्हा करता तेव्हा तुम्ही तो वेळ प्रभूला दिला पाहिजे. Hallelujah. तुम्ही स्वतःला थोडं अलिप्त केलं When पाहिजे. you come again together, hallelujah, आणि जेव्हा तुम्ही पुन्हा एकत्र येता so that Satan will not tempt you because of your lack of self-control. तुमचे स्वतःवर नियंत्रण
न राहिल्यामुळे सैतानही तुम्हाला मोहामध्ये किंवा परीक्षेमध्ये पाडू नये. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So you should come together to fast and pray. So you have been built up from inside out. आणि म्हणूनच तुम्ही उपवास प्रार्थना केली पाहिजे की जेणेकरून तुमची जी बांधणी आहे, तुमची जी बलाढ्यपणा किंवा मजबूतपणा किंवा करखरपणा जर हवा आहे तुम्हाला ते आतून येईल. Jesus was in fasting and prayer for 40 days आणि येशू in सुद्धा wilderness. अरण्यामध्ये एकांतामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र उपवास प्रार्थनेमध्ये होता. And when he was in fast, आणि जेव्हा तो उपासनेमध्ये होता, Satan was knowing he was fasting. सैतानाला माहित होतं की येशू आता उपवास करत आहे, प्रार्थना करत आहे. And when he came, आणि जेव्हा तो त्यातनं बाहेर आला, when Jesus came out of wilderness, आणि जेव्हा येशू त्या अरण्यातनं उपवास प्रार्थना करून बाहेर आला, after fasting, उपासानंतर at least we fast and we live fast in the evening. आपण निदान संध्याकाळी तरी उपवास सोडतो आणि Jesus काहीतरी was खातो. continuously fasting. पण येशूनी त्या दिवसामध्ये काहीही खाल्लं नाही. Moses also fasted 40 days and 40 nights on the mountain. मोशेने सुद्धा त्या पर्वतावर 40 दिवस आणि 40 रात्र He did not- उपवास केला. Hallelujah. त्यांनी सुद्धा काही खाल्लं नाही. Hallelujah. हालेलुया. He wrote everything what came. He wrote 10 commandments. हालेलुया. प्रभूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी त्या 10 आज्ञा लिहिल्या. Amen. Hallelujah. When he fasted and prayer, he wrote, hallelujah. He wrote the voice of the Lord and the Hallelujah. voice came to us. प्रभूची वाणी त्या मोशेने लिहिली आणि ती वाणी आज आपल्यापर्यंत ते वचन आज आपल्यापर्यंत आलेली आहे, पोहोचलेली Hallelujah. आहे. Jesus was in fast when he came out of wilderness. आणि येशू सुद्धा 40 दिवस आणि 40 रात्र न थांबता प्रार्थनेमध्ये होता. जेव्हा तो अरण्यातून बाहेर आला, What was his first need? त्याची प्रथम गरज काय होती? When we fast evening, what we want? जेव्हा आपण दिवसभर उपवास करतो तेव्हा आपली सगळ्यात अधिक गरज We want कोणती food in आहे? the evening. आपण म्हणतो की आता मला काहीतरी खाल्लं पाहिजे. When Jesus was in fast, what Satan knows his first need is food. आणि जेव्हा येशू सुद्धा आपली उपवास प्रार्थना संपून 40 दिवसाची उपवास प्रार्थना संपून जेव्हा अरण्यातनं बाहेर आला, सैतानाला माहित होतं की आता ह्याची प्रथम गरज जी आहे ते म्हणजे अन्न हवं आहे. Hallelujah. Hallelujah. And what he said? आणि मग सैतान काय If you are म्हणाला? the son of the living God, make the stone to eat. तो म्हणाला की जर तू खरं जीवित देवाचा पुत्र असशील तर तू या धोंड्याच्या भाकरी कर आणि खा. What Jesus answered? मग येशूने त्याला काय उत्तर Man दिले? shall not live by the bread alone. Hallelujah. की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे Amen. तर Hallelujah. परमेश्वराच्या मुखातून He येणाऱ्या lives with the वचनाने word जगेल. of God. परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. Hallelujah. Amen. That means whenever we are in the fast, hallelujah. आमेन. Hallelujah. याचा अर्थ जेव्हा आपण उपवासामध्ये असतो, Satan is just observing and he want to come and attack onto your life. सैतान जो आहे तो लांबूनच आपल्यावर लक्ष ठेवून असतो आणि तो हे पाहतो, संधी पाहतो की कधी एकदा आपल्यावर हल्ला करेल. Hallelujah. 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 If you put yourself into habit with word of God, जर तुम्ही खरोखर देवाची वचनांची सवय लावून घेतला, amen. आमेन, Hallelujah. हालेलुया, Mighty things will work, my तर friend. अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून येतील. Satan knows everything of your life. तुमच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट सैतानाला माहित आहे. But remember one thing. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Jesus has given the authority for each and every one. येशूनी प्रत्येकाला अधिकार दिलेला To आहे. cast out the demons. Hallelujah. हालेलुया, की तुम्ही त्या सगळ्या दुरात्म्यांना To lay पळवून लावू शकता. lay the hand on the sick. की आजारी लोकांना तुम्ही हात ठेवून प्रार्थना करू Amen. शकता. That power, that authority, you have to utilize that power. ते सामर्थ्य, तो अधिकार प्रभूने आपल्याला दिला, त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. Hallelujah. Hallelujah. See how you will become more energetic, my beloved one. आणि मग तुम्ही पाहणार की तुम्ही पूर्वीपेक्षाही अधिक ताकदवर You'll झालेले become आहेत strong in the spirit. आणि तुम्ही आत्म्यामध्ये बलाढ्य You'll झालेले keep on आहात. moving forward. तुम्ही पुढे आणि पुढे जात राहा. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Say hallelujah. हालेलुया, Shout hallelujah. हालेलुया, Amen. आमेन. Hallelujah. Hallelujah. When Moses fasted, जेव्हा मोशेने उपवास केला, hallelujah. हालेलुया, He heard the voice of the Lord. He wrote 10 commandments, brought down Amen. to the people. त्यांनी परमेश्वराचा आवाज ऐकला, 10 आज्ञा लिहून काढल्याने त्या लोकांपर्यंत आणल्या. Amen. आमेन. The person who keep on fasting and prayer, separate Amen. himself from the world. येस, हालेलुया. Straight away listen the voice of the God. Hallelujah. जी व्यक्ती खरोखर हृदयापासून खरेपणाने उपवास आणि प्रार्थना करते, ती स्वतःला Separate. जगापासून अलिप्त Amen. करते, वेगळं करते, प्रभूला ती वेळ देते
अशी व्यक्ती प्रभूची वाणी, प्रभूचा आवाज निश्चितपणे ऐकू शकते. And to him, God speaks straightway. आणि अशा व्यक्तीसोबत प्रभू सुद्धा अगदी डायरेक्टली बोलतो, Hallelujah. समोरासमोर बोलतो. And he too has the power to speak straightway to God. आणि त्या व्यक्तीमध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य येतं की तो सुद्धा प्रभूच्या समोरासमोर उभं राहून बोलू शकतो. For the person whom Lord said, I cannot show my face. आणि ज्या व्यक्तीला प्रभू म्हणाला की मी माझं मुख तुला दाखवू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. But without seeing the face, he can see the mouth of the Lord. Hallelujah. Hallelujah. He can hear the word of Lord from mouth of God. Hallelujah. हालेलुया. पण ती व्यक्ती प्रभूचा चेहरा न पाहता, प्रभूचं मुख न पाहता त्याची वाणी स्पष्टपणे ऐकू शकते. Hallelujah. हालेलुया. Wow. किती छान. Amen. आमेन. किती Hallelujah. अद्भुत. The word of हालेलुया. God. So the word of God is life, आणि म्हणून देवाचं वचन जीवन आहे. not the face of God. हाले देवाचं मुख नाही, देवाचं वचन मध्ये आपलं जीवन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मग तुम्ही पाहिला किंवा नाही पाहिलं तरी तुम्ही जर वचन There was मध्ये scar राहिला. on the face of Christ. हालेलुया. There were scars on the face of Christ. आणि हालेलुया. आपल्याला माहिती आहे की प्रभू येशूच्या चेहऱ्यामध्ये अनेक अशा जखमा आहेत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. So Lord says, you cannot see my face. आणि प्रभू म्हणतो की तुम्ही माझं मुख पाहू शकत नाही. Amen. हालेलुया. But you can listen through my mouth. पण माझ्या मुखातनं तुम्ही ऐकू शकता. Moses was not capable of looking the face of the Lord. He can see the back of the Lord. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. But he can listen the voice of the Lord through the mouth of God. आमेन. Rabba मोशेने सुद्धा इच्छा प्रकट केली, परंतु प्रभू म्हणाला, परमेश्वर म्हणाला की तू माझं मुख पाहू शकणार नाही, तर तुला माझी पाठ मी दाखवू शकतो. आणि मोशेने मुख न पाहता त्याच्या मुखातून निघणारा प्रत्येक एक शब्द, प्रत्येक एक वाणी त्याने ऐकली, स्पष्टपणे ऐकली. Amen. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Our circumstance. त्याने आपल्यासाठी तो अख्खा वधस्तंभ उचललेला आहे. त्या वधस्तंभी त्यांनी स्वतःला तिथे टांगलेला आहे. ते खूप मोठं कार्य त्यांनी आपल्यासाठी So केलेलं now आहे. you cannot hang anything on God. आता तुम्ही सगळ्या गोष्टी देवावर लादू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आमेन. Circumstances may not change until you change. तुमची परिस्थिती तोपर्यंत बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही बदलत नाही. Hallelujah. Hallelujah. Let your spiritual life be changed and edified right now. हालेलुया. तुमचं जे आत्मिक जीवन आहे ते आताच पासूनच बदललं जाऊ दे. Amen. Amen. Let everything be changed. सगळ्या गोष्टी बदलल्या जाऊ. Hallelujah. हालेलुया. And see, my beloved, how mighty things will work into your life. आणि माझ्या प्रिय तुम्ही पाहणार की तुमच्या जीवनामध्ये कितीतरी महान गोष्टी घडून येतील. Hallelujah. 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 Mighty things will work. महान गोष्टी घडून येतील. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. Hallelujah. Every Sunday we are going to learn on fasting and prayer. दर रविवारी आपण उपवास आणि प्रार्थनेवर अनेक गोष्टी Within शिकणार these आहोत. 40 days, Lord is going to speak to everyone. या 40 दिवसाच्या उपवास प्रार्थनेमध्ये प्रभू प्रत्येकाशी बोलत आहे Hallelujah. आणि बोलणार आहे. Hallelujah. Hallelujah. Just be prepared. Get ready for everything. सर्व गोष्टींसाठी तुम्ही तयारीत असा. And you will be तयारी करा. revealed. You will be revealed through many secrets of the God. आणि देवाचे अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा तुम्ही ऐकाल, पाहाल. Hallelujah. त्या तुम्हाला जाणवतील. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. Shall we त्या तुम्हाला pray? प्रगट होतील. Shall we pray? आपण It प्रार्थना is a करूया. prayer time. प्रार्थनेचा समय आहे. Heavenly Father, हे स्वर्गीय पिता, in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये I'm so much thankful for this day 1 of prophetic fasting prayer year 2020. हालेलुया. प्रॉफिटिक फास्टिंग प्रेयरचं हे जे वर्ष आहे, 15 वर्ष आहे, आणि हे जे वर्ष आहे प्रभू साल 2020 सालासाठी आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. प्रथम दिवसासाठी कोटी कोटी धन्यवाद देतो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. I pray for everyone. मी प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. All those who are going to fast and willing to fast. आणि जे सर्वजण या उपवास प्रार्थनेमध्ये सामील होणार त्यांची इच्छा आहे प्रभू. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Fill them from inside out. त्यांना ते अंतर प्रवेश, त्यांची जी इच्छा आहे प्रवेश ते पूर्ण करण्यासाठी सहाय्य कर, मदत कर. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. When they're going to fast and pray, जेव्हा ते उपवास प्रार्थना करतील प्रभू, reveal to them, Allah. त्यांना तू प्रगटीकरण दे. Let the light fall onto them, Allah. आणि प्रभू खरोखर त्यांच्यावर तुझा प्रकाश पडू दे. Allah, let them shine for you, Allah. ते तुझ्यासाठी चमकू दे. Let them cast out the demons, Allah. ते दुरात्म्यांना हकलून लावू दे. Let the yoke be broken through them, Allah. आणि अनेक जू बंधनं तुटून जाते Let त्यांच्याद्वारे. let the problems of yokes which are creating problems, every yoke in the ministry, I just break out in the name of आणि सेवे कार्यामध्ये जे काही सैतान, जो काही दुरात्मा बंधनाद्वारे किंवा ओझेद्वारे, जूद्वारे जे काही समस्या निर्माण करते, ते सगळे मी येशूच्या नावामध्ये बंधन तोडून टाकतो. in Jesus' name.
येशूच्या Let नावात family united in Jesus' name. येशूच्या नावाने सगळे कुटुंब एकत्र होते, जोडले जाऊ दे. In 40 days of fasting prayer. या 4 दिवसाची उपास Let there be प्रार्थनेमध्ये unity and peace in the family. कुटुंबामध्ये शांती आणि एकी असू दे. Let the spiritual life be lifted up. त्यांचं आत्मिक जीवन प्रवेश वाढू दे, Hallelujah. उंचावर Hallelujah. Let them come up and stand for you. ते तुझ्यासाठी उभे राहू, Let them serve for you. ते तुझी सेवा Let करतील. them win souls for your glory and for your kingdom. तुझ्या गौरवासाठी, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी ते अनेक आत्मे जिंकून तुझ्या राज्यामध्ये आणू दे. Let them be stable, O Lord. ते स्थिर राहू दे. All the weaknesses of, all the fear of weaknesses in their body of fasting, I command in the name of Jesus, get out. आमेन. सगळी त्यांची जी भीती आहे की आम्ही या उपास प्रार्थनेमध्ये अशक्त हो, दुर्बळ होतो, ही सगळी भीती निघून जाते येशूच्या नावात. That is the enemy which is working in our mind. हे शत्रूची चाल आहे, जी त्यांच्या मनामध्ये असे वाईट विचार घालत आहे, चुकीचे विचार घालत Nothing will आहे. happen. काही चुकीचं You घडणार shall नाही. not die, my beloved one. तुम्ही मरणार नाही प्रियानो, Nothing will happen to you. किंवा दुसरं काही विपरीत Commit घडणार नाही. yourself for the glory of God. देवाच्या गौरवासाठी तुम्ही स्वतःला पूर्णपणे Separate समर्पित yourself करा. in fasting and prayer. उपास प्रार्थने दरम्यान तुम्ही स्वतःला देवासाठी थोडा समय अलिप्त करा, Hallelujah. वेगळं ठेवा. You are going to reap the harvest. आणि खरं तुम्ही खूप मोठी कापणी करणार आहात. In your finance, everything, whatever you want has started coming to आमेन. you from day प्रत्येक one. भागामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पाहाल की तुम्हाला जे हवंय ते प्राप्त झालेलं आहे. Hallelujah. हालेलुया. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Daily you can sit for the prayer from 3 to 6 in the evening. हाले दररोज तुम्ही 3 ते 6 या समय दरम्यान तुम्ही प्रार्थनेला बसू शकता. Hallelujah. हालेलुया. If you want to talk to me, if you want to write to me, you can. I will write down my mail ID also. हालेलुया. जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल बोलू शकता. जर तुम्हाला काय माहिती हवी असेल तर विचारू शकता. ईमेलद्वारे तुम्ही मला पत्र पाठवू शकता. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. There are some urgent number also I am going to give. You can talk to them and you can have a communicate with. You can Hallelujah. through them you can communicate. आणि काही फोन नंबर आहे त्यांच्याद्वारे सुद्धा तुम्ही माझ्याशी बोलू शकता, संपर्क साधू शकता. Hallelujah. हालेलुया. God bless all of you. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. Great is going to happen in your life. आणि खरं तुमच्या जीवनामध्ये महान आणि अद्भुत गोष्टी घडणार आहेत. Spiritual things, mighty things. I can say it's like a spiritual breakthrough. हालेलुया. आत्मिक आपण म्हणू शकतो की एक आत्मिक चांगल्या घटना घडून येण्याची समय आहे, ही वेळ आलेली आहे. Amen. हालेलुया. Hallelujah. आमेन. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया.